छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समावेश। रायगड, राजगड, शिवनेरीसह महाराष्ट्रातील 11 आणि तमिळनाडूमधील जिंजी किल्ल्याचा समावेश। मुख्यमंत्री फडणवीस आज करणार नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी। महापालिका निवडणुकीआधी सप्टेंबर महिन्यामध्ये विमान सेवा सुरू करण्याचे प्रयत्न। संजय शिरसाट प्रकरणामध्ये आता अंजली दमानियांची उडी। पैशांनी भरलेल्या बॅगचा नवा फोटो समोर। बॅगमध्ये पैसे दिसताना कपडे असल्याचं शिरसाट कसं सांगतात, दमानियांचा सवाल। बॅगेत पैसे असल्याचा संजय राऊत यांचा आरोप खोटा। संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा दावा करणार मंत्री संजय शिरसाट यांचा इशारा। आयटीची नोटीस येऊनही शिरसाट ऐटीत। 50 खोक्यांमधले काही पैसे आज दिसले। भ्रष्टनाथ चौकशी करून कारवाई करणार का, आदित्य ठाकरे यांचा खोचक सवाल। आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात अखेर अदखलपात्र गुन्हा दाखल। आमदार निवासात कॅन्टीनमध्ये मारहाण केल्याच्या व्हिडिओवरून मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे भाजपात पक्ष विलीन करायला तयार। संजय राऊत यांचा मोठा दावा, तर राऊतांच्या दाव्यात कोणतंही तथ्य नाही। फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न, मंत्री उदय सामंत यांचं प्रत्युत्तर। दर 15 दिवसांनी काही जण स्वतःचे बाप बदलतात। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून भास्कर जाधव यांचा टोला, तर आयकरच्या नोटीसमुळे शिंदे दिल्लीत। रोहित पवार यांच्याकडून शंका व्यक्त। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना हायकोर्टाचा दिलासा। समीर वानखेडेंची मलिकांविरोधातील अवमान याचिका फेटाळली। मलिकांनी न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन न केल्याचा सुद्धा निर्वाळा। शनी शिंगणापूर देवस्थानातील भ्रष्टाचार प्रकरणी विधानसभेत चर्चा। मुख्यमंत्र्यांनीच वाचला भ्रष्टाचाराचा पाढा। सखोल चौकशी करून कारवाईचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू होणार। तोकड्या कपड्यांवर घातली जाणार बंदी। मंदिर कमिटीच्या बैठकीत निर्णय। अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघाताचा अहवाल समोर। उड्डाणानंतर 1 मिनिटाच्या आत विमानाची दोन्ही इंजिन बंद। इंधन पुरवठा बंद झाल्यामुळे विमान कोसळलं।